बातमी पुण्याचीच आहे। पुण्यामध्ये बोगस मतदान केल्याचा आरोप एका तरुणीनं केलाय। कोथरूडच्या थोरात उद्यानातून हा प्रकार समोर आलाय। मतदान केंद्रावर ती गेली होती आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तिच्या आधीच मतदान झालं असल्याचं सांगितलं असा आरोप या तरुणीनं केलेला आहे। तर आताची महत्त्वाची बातमी पुण्यातल्या कोथरूडमधून आहे। कोथरूड थोरात उद्यानातून हा प्रकार समोर आलाय। मतदान केंद्रावर गेलं असता कर्मचाऱ्यांनी माझ्या नावानं आधीच मतदान झालंय असा आरोप या तरुणीनं केलेला आहे। माझ्या नावाचं बोगस मतदान झालेलं आहे थोरात उद्यानात। ही माझ्या नावाची चिठ्ठी आहे, हे माझं वोटिंग आयडी आहे आणि ज्यावेळेस मी मतदानाला गेले त्यावेळेस माझ्या मतदानावर सांगितलं गेलं की तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे। म्हणजे हे काय झालेलं आहे, हे बोगस मतदान झालेलं आहे। तर हे कसं झालं, जेव्हा मी व्हिडिओ काढलेले आहेत तर उमेदवार निवडून आला तर कसं म्हणतात लोक की मतांनी निवडून आला, पण बोगस मतदान करून निवडून आला हे कोण सांगणार नाहीये। मला मतदान करता आलं नाही। माझ्या अगोदरच कोण मतदान करून जातं। आम्ही तक्रार केली तरी काही एवढी दखल घेतली जात नाही। नाव आहे माझं, सगळं स्लिपमध्ये तुमचं नाव आहे? नाव आहे, हां, तरी पण माझं मतदान होत नाही। मी एक 95 पासून माझं नाव आहे। आता ही वेळच माझं नाव आला नाही। 138 नंबर दुसरा करून गेला आहे। मी गेलो तर तुमच्या नावाचं करून गेला आहे। 15 ते 20 हजार मतदारांची नावं नाही आहेत त्याच्यामध्ये आणि लोकांची नावं सापडत नाही आहेत। असूनही कोणाच तरी नावाने मतदान करून गेलेले असंख्य लोक येत आहेत, लोकांची नावं सापडत नाहीत, लोक निघून चालले आहेत।